व्याख्येनुसार आत्महत्या म्हणजे स्वतःचा जीव घेणे, पण त्यामागे इंटेन्शन महत्वाचं आहे. स्वतःचा जीव स्वतःला जीवे मारण्याच्या इंटेन्शनने घेणे म्हणजे आत्महत्या. आत्महत्येची बरीचशी कारणं आहेत. पण संशोधनानुसार 90% आत्महत्येला कुठलं ना कुठलं तरी मानसिक आजाराचं कारण महत्वाचं असतं. त्यानंतर राग, इम्पल्सिव्ह सुसाइड्स म्हणजे उर्मीतून, अचानकपणे आलेल्या उर्मीतून धडा शिकवण्यासाठी अशा ह्याच्यातून केली गेलेली आत्महत्या ही काही कारणं आहेत. पण मेजॉरिटी कारणं ही मानसिक आजारांशी निगडीत आहेत. सगळ्यात महत्वाचा मानसिक आजार जो कारणीभूत ठरतो आत्महत्येसाठी तो म्हणजे डिप्रेशन. 2 नंबरला स्किझोफ्रेनिया, नंतर व्यसनाधीनता हे आजार आत्महत्येसाठी महत्वाचे ठरू शकतात. जागतिक टोकाची निराशा हे जागतिक स्तरावर मान्य केलं गेलेलं आत्महत्येचं एक खूप मोठा इंडिकेटर आहे. सो एखादी व्यक्ती खूप निराश होते आहे, वारंवार निराशात्मक विचार बोलून दाखवते आहे किंवा हे सगळं सोडून जाणं कसं महत्वाचं आहे याबद्दल बोलते आहे. आणखी काय बऱ्याच वेळा व्यक्ती बोलून दाखवत नाहीत. सो एकटी व्हायला लागली आहे, मुलगा किंवा मुलगी खूप एकटं पडायला लागला आहे, तो स्वतःला एकटं ठेवायचा प्रयत्न करतो आहे. व्यसनाची फ्रिक्वेन्सी आणि क्वांटिटी अचानकपणे खूप वाढली आहे किंवा वागणुकीमध्ये अचानकपणे काही तीव्र स्वरूपाचे बदल झाले आहेत. हे सगळे आत्महत्येचे इंडिकेटर्स, आत्महत्या बिहेवियरचे म्हणजे वागणुकीचे इंडिकेटर्स ठरू शकतात. पण तरीही आत्महत्या ही खूप अनप्रेडिक्टेबल गोष्ट आहे. बऱ्याच वेळा अतिशय तज्ञ असलेली व्यक्ती सुद्धा आत्महत्येला प्रेडिक्ट करू शकत नाही. सो सगळ्यात महत्वाचं जर प्रिव्हेन्शन आपल्याला वापरायचं असेल तर मानसिक आजाराची सुरुवातीची लक्षणं दिसताच व्यक्तीला तज्ञांची मदत मिळवून देणं हे महत्वाचं ठरू शकतं. असं सांगणं थोडंसं कठीण आहे, पण स्टॅटिस्टिकली 2 पीक आत्महत्येच्या बाबतीमध्ये नोटीस केले गेले आहेत. अडोलेसन्स टू यंग अडल्टहुड म्हणजे साधारणपणे वयाच्या 16व्या वर्षापासून तर 29व्या वर्षापर्यंत आणि नंतर लेट अडल्टहुडमध्ये म्हणजे वयाच्या उतार वयामध्ये 2 असे टोकाचे जास्त आत्महत्येचं प्रमाण वाढते. वयाच्या शेवटी एकटेपणा, निराशा ह्या सगळ्या गोष्टी किंवा कामाचं सगळं शारीरिक क्षमता लिमिट होणं, क्रॉनिक प्रकारचे आजार आणि सुरुवातीच्या पिरियडमध्ये मानसिक आजार, व्यसनं, स्किझोफ्रेनिया यासारखे आजार. ह्या 2 कारणं आणि वयोमानामध्ये डिव्हिजन केलेलं आहे. तुम्ही त्या व्यक्तीशी बोलू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना स्पेस द्या ओपन अप होण्याची. नव्हे करणं किंवा तू कसं चुकीचा विचार करतो आहे असं सांगणं, असं म्हणणं हे खूप सोपं आहे आणि खूप कॉमन रिएक्शन पण आहे ती. म्हणजे माणूस म्हणून ही समजण्यासारखी आहे. जी तुम्हाला जो विचार येत नाही, तो इतर कुणाला येतो आहे, तो चुकीचा कसा आहे हे सांगणं खूप सोपं आहे. पण त्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून म्हणजे एम्पॅथी निर्माण करून आपल्याला ते त्याचे जे विचार आहेत त्यांच्यावर आपल्याला काम करता येतंय का हे बघणं शक्य आहे. पण बऱ्याच वेळा जी व्यक्ती एक्सपर्ट नाही त्याला हे शक्य होत नाही. सुसाईड प्रिव्हेन्शन मध्ये हायली ट्रेन्ड प्रोफेशनल्स आपल्याकडे आहेत. ज्यांनी खूप प्रकारच्या केसेसचा अभ्यास करून, डेटा अनालिसिस करून वारंवार सुसाईड ची टेंडन्सी असलेल्या व्यक्तीशी कसं बोलावं, कुठल्या पद्धतीने आपल्याला त्याची ती वागणूक थांबवता येईल किंवा ऑनगोइंग ह्याच्यामध्ये कमी कशी करता येईल याच्यावर काम करायचं त्या व्यक्तीने टेक्निकल शिक्षण घेतलेलं आहे. सो अशा तज्ञांची मदत घेणं. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुम्हाला अशी जर व्यक्ती तुमच्या आजूबाजूला कोणी दिसते आहे तर आपल्याकडे नॅशनल लेव्हलला बऱ्याचशा सुसाईड प्रिव्हेन्शन हेल्पलाईन्स आहेत. सो तुम्ही त्यांचे आणि इंटरनेटवर त्याचे सगळे कॉन्टॅक्ट फ्रीली अवेलेबल आहेत. त्या सगळ्या हेल्पलाईन फ्री ऑफ कॉस्ट आहेत. सो असे नंबर त्या व्यक्तीला प्रोव्हाइड करून तुम्ही त्याला सपोर्ट म्हणून त्या कॉलमध्ये अवेलेबल असू शकता. सो ही सगळ्यात महत्वाची मदत ठरू शकते.
आत्महत्या हे एक लक्षण आहे. वेगवेगळ्या मानसिक आजारांचं आत्महत्या हे एक लक्षण असू शकतं. सो कुठला नेमका मानसिक आजार ह्या व्यक्तीच्या आत्महत्येच्या विचारांसाठी कारणीभूत आहे हे बघणं हे महत्वाची पायरी आहे. त्यानुसार त्या व्यक्तीच्या उपचारांमध्ये बदल होऊ शकतो. जर का डिप्रेशनवरची औषधं आणि काउन्सिलिंग म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी असू दे किंवा आरईपीटी काही रिलॅक्सेशन टेक्निक्स यांचा वापर करणं, सायकोथेरपिस्टकडे किंवा काउन्सिलरकडे त्यांना पाठवणं हा एक प्रकार झाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुसाईडमध्ये जी व्यक्ती इंट्रॅक्टेबली सुसाइडल आहे किंवा औषधोपचार काउन्सिलिंग यांनी सुद्धा त्याची आत्महत्येची इच्छा कमी होत नाही, अशांसाठी सगळ्यात महत्वाची मानली गेलेली थेरपी आहे आणि जी वारंवार सिद्ध झाली आहे ती म्हणजे इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी. म्हणजे कॉमनेस्ट टर्म्स मध्ये शॉक थेरपी असं म्हणतात, बट इट इज रिअली मॉडिफाईड फॉर्म मध्ये सध्या आपल्याकडे ती अवेलेबल आहे. तुम्ही येऊन क्लिनिक दवाखान्यांमध्ये हॉस्पिटल्समध्ये बघू शकता की कुठल्या कशा पद्धतीने हे केलं जातं. मूवीज मध्ये किंवा चित्रपटात दाखवलं जाणारं किंवा कॉमनली समजूत असलेले जे हे आहे त्याच्याबद्दलचे गैरसमज आहेत ते खरे नाही आहेत. इट इज व्हेरी सोफिस्टिकेटेड फॉर्म ऑफ थेरपी नाव आणि त्याचे मिरॅक्युलस रिझल्ट सुसायडल पेशंट्स मध्ये आम्हाला बघायला मिळतात. सो हा सुद्धा एक ऑप्शन आपल्याला ठेवायला डॉक्टरांशी चर्चा करायला हरकत नाहीये. आणखी प्रकार ट्रीटमेंटचे म्हणजे व्यसनाधीनता जर असेल तर व्यसन सोडवण्यावर, त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवण्यावर, स्किझोफ्रेनिया मधल्या आवाजांमुळे किंवा कमांडिंग हॅल्युसिनेशनमुळे बऱ्याच वेळा आत्महत्येचे प्रयत्न व्यक्ती करू शकते की त्याच्या कानातले आवाज त्याला सांगताहेत आत्महत्येला प्रवृत्त करतायत किंवा त्याला इतकं क्रिटिसाइज करतायत ते आवाज की तो व्यक्ती आपोआप आत्महत्येला प्रवृत्त होते आहे. काही कन्फ्युज्ड पेशंट कन्फ्युजन मध्ये सुद्धा आत्महत्येच्या टोकापर्यंत पोहोचू शकतात. ऑब्सेसिव्ह थिंकिंग मध्ये सुद्धा आत्महत्या हे एक ऑब्सेशनल लेवलला हे असू शकतो. सो कुठल्या नेमक्या मानसिक आजारामुळे आत्महत्येस माणूस प्रवृत्त होतोय हे बघून त्या त्या आजारांनुसार उपाय केले जातात. सगळ्यात पहिल्यांदा वागणुकीतले बदल नोटीस करा. सुसाईड बद्दल न घाबरता, म्हणजे बऱ्याच वेळा आम्हाला आई वडील विचार म्हणतात की तुम्ही आत्महत्येबद्दल बोलू नका, कारण आत्महत्येबद्दल बोलून तुम्ही त्याच्या मनात विचार टाकताय की काय असं होईल. असं नाही आहे. आत्महत्येबद्दलचे विचार त्या पेशंटच्या मनात असतातच. तुम्ही बोलल्याने कदाचित, तुम्ही विचारल्याने कदाचित त्याला व्यक्त व्हायला आणखी मदत होईल. सो त्याच्याशी आत्महत्येबद्दल खुलेपणाने बोलणं. आत्महत्या हे कसं आजाराचं लक्षण आहे. सर्व्हायव्हल हा माणसाचा इन्स्टिंक्ट आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये झगडा देत राहणं, जिवंत राहणं असं निसर्गाने आपल्या ब्रेनमध्ये प्रोग्राम केलेलं आहे. मग जर आपण हे नॅचरल प्रोग्रामिंग सोडून काहीतरी विरुद्ध दिशेचा विचार करतो आहोत, म्हणजे नेमकी काहीतरी गडबड आहे रासायनिक बदलांमुळे म्हणा किंवा मेंदूमध्ये काहीतरी वेगळं चालू आहे ज्याच्यामुळे आपण इतके टोकाचे नकारात्मक झालो आहोत. तुम्ही हेही विचारू शकता साधा प्रश्न पेशंटला की काय बदललं म्हणजे तुला आत्महत्या करायची इच्छा नाही होणार. सो इन्स्टेड बऱ्याच वेळा पेशंटला कुठली तरी मदत हवी असते म्हणून आत्महत्येचे विचार बोलून दाखवले जातात किंवा आत्महत्येचे विचार येतात. बऱ्याच वेळा आत्महत्या करण्याचं बोलणं हे हेल्प सिकिंग बिहेवियरचं लक्षण असू शकतं. सो तुम्ही या सगळ्यांबद्दल पेशंटशी खुलेपणाने जर बोलाल तर कदाचित तुम्हाला काही क्लूज मिळतील की आपल्याला कशा पद्धतीने काम करायला हवं. प्रोफेशनल स्ट्रेस घेऊन येणारे खूप पेशंट्स आमच्याकडे येतात. म्हणजे IT प्रोफेशनल असू दे म्हणा किंवा खूप हेक्टिक ज्यांचं शेड्यूल असतं, असे बिझनेसमन असू दे, फायनान्शियल लॉस झालेले लोक असू दे. एक कन्सेप्ट असा मला आवडतो बघा की खूप वेळा माणूस असा विचार करतो की सकाळी 8 ते संध्याकाळी 8 ही मी ड्युटीची वेळ ठेवणार, ही मी प्रोफेशनची वेळ ठेवणार आणि त्याच्यानंतर मी जगणार किंवा मी फक्त वीकेंडला जगणार. पण तुम्ही असं आयुष्य जे अर्ध विभागलं गेलेलं आहे तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या कामामध्ये आणि तुमचं म्हणजे आनंदाचं आयुष्य हे असं सेपरेट नाही करू शकत. तुम्ही कधीतरी याच प्रोफेशनसाठी खूप अभ्यास केला होता, सगळं तुमचं म्हणजे सगळ्या गोष्टी पैसा, क्षमता, तुमचे हार्डवर्क सगळं पणाला लावलं होतं आणि ते प्रोफेशन मिळाल्यानंतर तुम्ही आनंदी नाही आहात. तर कुठेतरी आपल्याला शोधायची गरज आहे की माझं नेमकं आनंदाचं व्याख्या काय आहे. तर तुम्ही स्वतःच्या आयुष्यातून प्रोफेशन मायनस करून आनंदी नाही होऊ शकणार. मग आपण विचार करूया की प्रोफेशन वर पण आणि प्रोफेशन सोडून पण कसं आनंदी राहता येईल. प्रोफेशन मध्ये कॉन्टॅक्ट बनवा,
तिथे आनंद घ्यायचा प्रयत्न करा. फक्त पैशासाठी किंवा महिन्याच्या शेवटी मिळणाऱ्या सॅलरीसाठी काम न करता मी पण काय कॉन्ट्रीब्युट करतो आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, हेही स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन हे बघा, कारण ते तुम्हाला सेन्स ऑफ अचिव्हमेंट देईल. आणि सेन्स ऑफ अचिव्हमेंट माणसाला आनंदी ठेवायला खूप महत्वाचा असतो. सगळ्यात ह्या सगळ्या करत असताना ठीक आहे, उपजीविकाचं साधन आहे तुमच्याकडे, पैसा पण मिळतो आहे, पण त्याशिवाय छंद, स्वतःच्या रिलॅक्सेशनला वेळ देणं, सोशलायझेशनला किंवा सामाजिक संबंधांना, नातेसंबंधांना वेळ देणं, त्यांच्यामध्ये क्वालिटी टाइम स्पेंड करणं, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहे. सो असं जर तुम्ही करत असाल तर असं दोन वेगवेगळं प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ हे वेगळं राहणारच नाही. मुळात इट विल बी अ लाईफ. रिपीटेडली आस्किंग, वारंवार कारणांबद्दल विचारणा करणं की का केलं, का केलं, हे व्यक्तीसाठी खूप त्रासदायक होऊ शकतं, किंवा अजिबातच म्हणजे त्या इन्सिडेंट्सला पूर्णपणे इग्नोर करून त्याच्याबद्दल अजिबात न बोलणं हे सुद्धा त्रासदायक होऊ शकतं. दुसरी गोष्ट, लगेचच्या लगेच त्याला तो चुकीचा कसा आहे किंवा त्यांनी हे जे वागलं ते कसं, तुम्ही कसं त्याच्यावर टीका करायला सुरू करणं हेही गरजेचं नाही आहे. त्याचा ते करण्यामागचा मोटिव्ह काय होता हे सगळ्यात समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. वारंवार त्याला थ्रेटन करणं किंवा तू जर असं पुन्हा वागलास तर आम्ही काय करू, किंवा तू जे वागलास ते कसं चुकीचं होतं, अशा वेळी व्यक्ती ते जे वागणूक आहे ती कन्सिस्टंट ठेवण्याची शक्यता जास्त असते, की मी केलं तेच कसं बरोबर होतं आणि पुन्हा मी कसं असं करून करून दाखवू शकतो. बऱ्याच वेळा धडा शिकवण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला जातो. सो अशी संधी न मिळू देता कुठल्या तरी मानसिक त्रासामुळे, कुठल्या तरी मदत मागण्याच्या भावनेतून म्हणा किंवा नेमक्या कुठल्या मोटिवेशन मधून त्यांनी हा निर्णय घेतला, इथपर्यंत पोहोचून त्याला पुढे घेऊन जाणं सगळ्यात महत्त्वाचं.